माझ्या लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100 रुपये. बघा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आता काय बोलत आहेत. 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्मृती कोणती झाली होती. आता 2100 रुपयांना स्मृती होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलत आहेत की आता 2100 रुपये हे ते कायम आपल्याला लाडक्या बहिणींच्या योजनेबाबत चालूच राहणार आहेत. साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाकरता 7490 कोटी रुपये या क्लिपमध्ये दिसून येत आहे देवेंद्र फडणवीस हे सार्वजनिक बांधकामाकरिता 7490 कोटी रुपये हे मंजूर केले आहेत. तर वळूया पुढच्या क्लिपकडे. कृषी विभागाकरता 2147 रुपये, उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाकरता 4112 कोटी रुपये असे ठळक आपण निधी दिलाय. ज्यामध्ये आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता 3500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता 1400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व माझ्या लाडक्या बहिणींना ही मोठी बातमी. लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर महिना शेवटचा आठवडा गोड आहे. तर यांनी अर्थसंकल्पामध्ये 1700 कोटी रुपये पुरवणी लाडकी बहिणींच्या हप्ते वाटपासंदर्भात जाहीर करण्यात आली होती. तर लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. तर लक्षात द्या. तर यातील 1400 कोटी रुपयांची मंजूर मिळालेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की अधिवेशन संकल्पानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर याची घोषणा देखील केली होती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी. त्यामुळे अनेक ठिकाणी हप्ते वाटप तारखा जाहीर झालेल्या आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरित्या अशी कोणतीही हप्ते वाटप संदर्भात तारीख जाहीर केलेली नाही आहे. तर यामध्ये सर्वात मोठी बाब म्हणजे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपूर्ण म्हणजेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. येत्या काही 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जी काही योजना आहे ती अधिकृत करतील. तर आता ह्यामध्ये 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार या संदर्भात कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींचा आठवडा गोड होणार आहे. त्यामध्ये डिसेंबरचा 6वा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे हप्ते वाटपा तारखासंदर्भात मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये हप्ते वितरण होणार आहे याची घोषणा करण्यात येईल. तर आता संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये हप्ते वितरण हे नक्की होणार हे तर आत्ता समजलेले आहे. अशा प्रकारे ही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे आणि ही माहिती आपल्या मित्रांनाही शेअर करा. डिसेंबर महिन्याचा हप्ता ह्या आठवड्यामध्ये येणार याची खात्री सर्वांना आहे. फक्त आता एवढंच आहे की तारीख काही सांगितलेली नाही आहे. लवकरच आता या संदर्भात चित्र स्पष्ट होईल. येत्या 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्री येत्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे की आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करतील. तर अशा प्रकारे ही माहिती आपल्या मित्रापर्यंत किंवा इतर लोकांपर्यंत शेअर करा. तर अशाच लाडक्या बहिणींच्या अपडेटसाठी
मराठी न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.